राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स योग्य पाहता येतील। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे। कृषी मूल्य आयोगाच्या रब्बी बैठकीत शेतकऱ्यांचा आवाज घुमला। लोकनायक प्रकाश पोहरे यांनी दिल्लीत स्वामीनाथन आयोग C2 उत्पादन खर्चाच्या मागणीची ठाम मांडणी केली। सरसगट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा आजपासून एल्गार। आमदार रोहित पवार करणार अन्नत्याग आंदोलन, पंढरपूर येथून आंदोलनाची सुरुवात। कांदा खरेदी आजपासून सुरू, शेतकऱ्यांना 1580 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार। कर्जमाफीचा दिलासा की शाश्वत उपायाचा विसर। भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे वाक्य अनेक दशकापासून सातत्याने उच्चारले जात आहे। परंतु दुर्दैवाने या वाक्याला खऱ्या अर्थाने बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या दीर्घकालीन धोरणाची अंमलबजावणी मात्र अद्यापही अपुरीच दिसते। मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जून नंतर राज्यात पावसाची शक्यता। 30 जूनपर्यंत PM किसान योजनेचे eKYC करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। महागाईचा भडका, घरगुती गॅस महागला, तब्बल 29 रुपयाची गॅसमध्ये वाढ। पेरणीचे नियोजन कोलमडण्याची भीती, मृग नक्षत्र सुरू तरी पेरणीला पावसाचा पत्ता नाही। खर्च वाढला, आश्वासने कायम, शेतकऱ्यांचा सरकारवर रोष। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार, CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांचा इशारा। मान्सूनची राज्यातील वाटचाल मंदावली, 15 जून नंतरच व्यापक पाऊस होण्याची शक्यता, पेरणीची घाई करू नका। ओमान करारामुळे कांद्याला नवी बाजारपेठ, शेतकरी निर्यातदारांना दिलासा, 100% शुल्कमुक्त प्रवेश। 33 कोटी 68 लाखाचा प्रकल्प पोहोचला 4000 कोटीवर। राज्य सरकारने झालेल्या कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु ही कर्जमाफी नाही तर कर्जवसुली योजना आहे, असे रोहित पवारांचा घणाघात। कर्जमाफीबाबत सरकारने भूमिका ताबडतोब स्पष्ट करण्याची मागणी, शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कडक अटी आणि फसवणुकीचा धोका नको, राजू शेट्टी यांनी म्हटले आहे। राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रत्यक्षात कर्जमाफीपेक्षा कर्जवसुलीचीच योजना ठरत असल्याची भावना शेतकरी वर्गाने केली आहे। राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असून तर कोकणात मान्सून दाखल झालेला आहे। यावर्षी देशात विलंबनाने मान्सूनचे आगमन झालेले आहे। काही दिवसापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर आता मान्सून तर कोकणात दाखल झालेला आहे। पुढील वर्षी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण। MahaDBT पोर्टलवर खरीप बियाण्याचे वितरण, शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन। राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यावर्षी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता MahaDBT पोर्टलवर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आणि या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। खत तुटवड्याचा जागतिक धान्य उत्पादनावर परिणाम शक्य, युद्धाचे जागतिक बाजारात पडसाद उमटणार, LPG फायनान्शियलचा अहवाल। पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आणि सोन्याच्या किमती वाढलेल्या असल्या तरी जागतिक धान्य बाजारात अद्याप मोठी प्रतिक्रिया दिसली नाही। मात्र हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या अडथळ्याचा परिणाम पुढील काळात खताच्या पुरवठा साखळीवर होऊ शकतो, यामुळे जागतिक धान्य उत्पादनावर प्रतिकूल प्रभाव होईल। नाशिक आणि निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारत आणि ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार 1 जून 2026 पासून लागू झालेला असून या कराराअंतर्गत भारतीय शेतकरी मालाला विशेषतः कांद्याला ओमानच्या बाजारपेठेत 100% शुल्कमुक्त झिरो ड्युटी प्रवेश मिळाला आहे।
शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.